आता तुमच्याही घरी लहान मुले आहेत आणि रोटी, चपाती, भाकरी खाण्यापासून जर नाक डोळे मुरडत असतील, तर आज मी तुमच्या लहान मुलांसाठी अतिशय खूप आणि छान अशी रेसिपी सादर करणार आहे. अतिशय सुंदर आणि छान रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही गव्हाच्या आट्यापासूनच बनवू शकता. तर त्यासाठी घेतला आपण 1 कप गव्हाचा आटा आणि त्याच्यामध्ये थोडंसं ड्राय ईस्ट टाकलं आहे, 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर आपण 2 चमचे दूध आणि ज्या प्रमाणात दूध टाकले त्याच प्रमाणात आपण टाकलेलं आहे पाणी. जर तुम्हाला ही मैद्यापासून बनवायची असेल तर अर्धा गव्हाचा आटा आणि अर्धा मैदा पण तुम्ही घेऊ शकता, जर तुम्हाला मैदा आवडतच असेल तर. आणि आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं वाटलं आपल्याला तर परत घेताना आपल्याला दूध आणि पाणी सेमच प्रमाणात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वाटेल की हे ड्राय ईस्ट म्हणजे काय, असे खूप महागडी वस्तू आहे का, खूप स्वस्तात भेटते आणि तुम्ही कुठेही शेजारच्या शॉपमध्ये गेले तर तुम्हाला अतिशय सहजपणे उपलब्ध असते. ड्राय ईस्ट म्हणलं की 20 ते 25 रुपयाला पॅकेट भेटतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 4 दिवसाची अशी आपल्या परिवारासाठी रोटी किंवा चपाती बनवू शकता. आता आपण ह्याला हलक्या हाताने सॉफ्ट करून घ्यायचं आहे छान आणि असा गोळा करून घ्यायचा आहे. आता हा गोळा करून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी पिठी लावायची, एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यात हा गोळा 2 ते 2.5 तासासाठी, कमीत कमी 1 तास ठेवणं तर गरजेचं आहे. जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढा हा छान असा फर्मनंट होईल आणि ह्याची टेस्ट छान अशी फुगली जाईल. आता आपण याला ठेवलं आहे, मी ठेवलं होतं 2 ते 2.5 तास ह्याला फर्मनंट करण्यासाठी. आणि आता बघूया 2-2.5 तासानंतर हा आपला गोळा कसा झालेला आहे. बघा आता तुम्हाला दाखवतो, हा गोळा अतिशय सॉफ्ट आणि सुंदर झालेला आहे. खाली चिटकतो म्हणून आपण पिठी टाकली होती, तरी पण थोडा चिटकला आहे. ठीक आहे, तेवढं चिटकलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण बघा कसा छान आतून मस्त हा स्पॉन्जी झालेला आहे. परत एकदा आपण ह्याला सॉफ्ट करून घेऊया. आता सॉफ्ट करताना जास्त दाबायचं नाही आहे, नाही तर परत हा आपल्या हाताला चिटकण्याची शक्यता असते. आता थोडीशी आपण पिठी छिडकूया, सुक्कं पीठ छिडकून मस्त म्हणजे ह्याला आपण आता गोळे बनवून घेऊया. आता गोळे बनवताना मस्त असं मी तुम्हाला दाखवलं असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि गोळे बनवून घ्यायच्यात. तरी पण मी परत एकदा दाखवतो तुम्हाला छान असं कसे गोळे करायचे. आपण हाता आटा तोडलेला आहे आणि हातावर घ्यायचा, पहिला गोळ करायचा आणि परत त्याला मध्ये असा खड्डा करून बघा परत ह्याला असं सगळं फोल्ड करून गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं, आतमध्ये रोटी आपली छान फुगली जाते आणि मस्त सॉफ्ट राहते. आता हे झालेत आपले सगळे गोळे तयार करून. इथवर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून छान अशी कमेंट करा प्लीज. आता आपण घेऊया ह्याची चपाती. जशी आपण चपाती बनवतो तशीच बनवायची आहे चपाती. आणि लहान मुलं खाण्याचं तर वेगळंच, पण तुम्ही ज्यावेळेस ही रोटी बनवता त्यावेळेसच घरामध्ये अतिशय असा सुंदर बेकरीसारखा छान असा सुगंध सुटेल ना, सुगंधानेच विचारतील घरचे की अरे बापरे काय बनवत आहे आज वेगळं. त्यांना कळेलच की तुम्ही काहीतरी आज वेगळं बनवत आहात. आता जशी चपाती आपण बनवतो तशी बनवून घेऊया. बघा कशी सॉफ्ट आणि छान अशी ही चपाती बनते. आता ह्याला फक्त ज्यावेळेस तुम्ही भाजताल तसं फुल गॅसवरती भाजायचं नाही आहे, भाजताना थोडंसं स्लो गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे. आणि ही चपाती किंवा ही रोटी म्हटलं तरी चालेल, तुम्ही 2 दिवस ठेवू शकता. 2 दिवस हिला काहीच होत नाही.